नमन कलेची हो आवड आम्हा नमन कलेची सेवा करण्या तुम्हा रसिकांची आलो कोकणवासी हो आम्ही कोकणवासी आम्ही कोकणवासी हो आम्ही कोकणवासी आम्ही कोकणवासी हो आम्ही कोकणवासी आम्ही कोकणवासी हो आम्ही कोकणवासी आवड आम्हा नमन कलेची आवड आम्हा नमन कलेची सेवा करण्या तुम्हा रसिकांची आलो कोकणवासी हो आम्ही कोकणवासी आलो कोकणवासी हो आम्ही कोकणवासी
रसिकजनो, आपलं हे कोकण म्हणजे लोककलेचं माहेरघर, विविध कलेचं स्थान असलेलं हे आपलं कोकण. आणि रसिकजनो, आपण या कोकणाचे सर्वजण पायी. रसिकजनो, भगवान श्री परशुरामाच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या माझ्या कोकणच्या भूमीतील एक लोककला म्हणजे बहुरंगी नमन. बहुरंगी नमन. आम्ही कोकणवासी नमन मंडळ तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करीत आहोत. पौराणिक गणनाट्य शेंदूर सुराचे गरवार. पौराणिक गणनाट्य शेंदूर सुराचे गरवार. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पोरांना थांबलेली सोन्या श्री संभाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सोनीवर पाण्यात आलेल्या या 65 कला विकासाचा विकास श्री गणेशाला वंदन करून या गावचे ग्रामदेवता आई सौंदर्य चक्राला नमस्कार आणि कोकणाचे नमन मंडळ तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आपल्यासोबत त्यांच्याची कमाल आणि पावशीचे धमाल या नमन मंडळाचे निर्माते कुमार सागर शिकवण, कुमार सुरेश सावंत, लेखक रवी साई, लेखक रवी साई, श्री सत्यधरा मुंडकर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समन्वय चालवतो. शिक्षक विनायक उपमुख्यमंत्री व सविता श्रीनिवास शिकवण या भुवरी या भुवरी हो या भुवरी मंगल करावे सद्गुरु शरणाची जावे हो सद्गुरु शरणाची जावे हे मानवा सद्गुरु शरणाची जावे Yeah.
घालून फेरा मानव धर्मा लाभे भ्रमरा मानव धर्मा लाभे भ्रमरा मानव धर्मा लाभे भ्रमरा रशियोनीचा घालून फेरा मानव धर्मा लाभे भ्रमरा कल्म पुण्य करुणिया या संसारा हरिनाम डोले नौका मोक्षाच्या द्वारा जन्मा येऊनी हो हा येऊनी साधक व्हावे सद्गुरु चरणारी जावे हो सद्गुरु चरणारी जावे हे मानवा सद्गुरु चरणारी जावे नारायण 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 हे विधात्या आज माझे मनसे अस्वस्थ का बरे दिसत आहे 3 ताळ सप्त पाताळ भ्रमण करणार नारद मुनी मी आणि आज देवलोकी आलो तरी मला कळीचे साधन मिळत नाही नारायण नारायण आज कळ नक्कीच निर्माण होणार आणि ती कळ म्हणजे माझ्या पिताश्रीपासून सुरू होणार मग चला जाऊया ब्रह्मपुरी नारायण नारायण लागली से या समजला गोडी अभंगाची लागली से या समजला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची लागली ते आज मला गोडी अभंगाची
कोण कोण आहेस तू? पिताश्री, मी आपलाच पुत्र आहे. नाही, हे शक्य नाही. तू माझा पुत्र असू शकत नाही. पिताश्री, तुम्ही ध्यानात बसला असताना तुम्हाला भली मोठी जांभई आली होती, हो ना? होय, मी ध्यानस्थ असताना मला भले मोठे जांभळे आले होते कधी. पिताश्री, त्या जांभईतच माझा जन्म झाला आणि या वायू वेगाने मी प्रसार झालो. पिताजी, पिताजी, मी आपलाच पुत्र आहे. ठीक आहे. अशील अशील तुही माझाच पुत्र. बोल पुत्र, तुझी काय इच्छा आहे? पिताश्री, इच्छा म्हणजे एकच. या देवलोकी, या पृथ्वी तलावर मला कुणापासूनही मरण नाही आलं पाहिजे. आणि हो, वायू वेगाने प्रसार झालं म्हणून काय झालं, मला मला सुद्धा काहीतरी नाव पाहिजे, मला सुद्धा काहीतरी ओळख पाहिजे आणि देवलोकी ही स्थान पाहिजे. पिताश्री, ठीक आहे, अशी मला ओळख द्या. ठीक आहे. तुझ्या मारी मी हा सिंदूर लावलेला आहे, त्यामुळे या साऱ्या देवलोकीत तुला शेंदूर या नावाने ओळखलं जाईल. आणि जोवर तुझा शेंदूर या भाई आहे तोवर या तुला पृथ्वी तुला मरण नाही, तो अमर आहे. समर तथाच तू. ठीक आहे पिताश्री, ठीक आहे. पिताजीनी मला अमरत्वाचा वर दिला, पण याचा उपयोग मी काय म्हणून करू? या लोकांसाठी त्याचा उपयोग करू नाही. यासाठी मला योग्य ते मार्गदर्शन घ्यावं लागेल, मार्गदर्शन घ्यावं लागेल. नारायण नारायण काळजाची तार छेडूनी ही नारदाची वाणी अंतर
तुमचाच बंधुराज ब्रह्मश्री नारद मुनी नारायण नारायण. या शेंदुरा सुद्धा तुला प्रथमता प्रणाम. आज नक्कीच निर्माण होणार. उठ सिंधरासुरा उठ. हे सिंधरासुरा, आपल्या पित्याची तुम्हाला पुत्र मानलं तरी तुम्हाला देवलोकी स्थान नाही, कारण तू असुर आहेस. असुर. नारायण नारायण. हे शक्य नाही. मला माझ्या पिताजीने अमरत्वाचा वर दिलाय. मला ही देवलोकी स्थान पाहिजे. हे सिंधरासुरा, तुला देवलोकी स्थान पाहिजे, कारण तुझा जन्म उदरापासून नाही तर एका जांभळ्यातून निर्माण झालाय. नाही, ते काही नाही. मी ही ब्रह्मदेवाचा पुत्र आहे, त्यामुळे हे स्थान मला मिळालं पाहिजे. बंधुराज, यासाठी तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. हे सिंधरासुरा, तुला स्थान मिळवण्यासाठी तुला तुझ्या शक्तीचा वापर केला पाहिजे. नारायण माझ्या नारायण. शक्तीचा म्हणजे सांगा बंधुराज, सांगा. हे सिंधरासुरा, तू सर्व देवांना युद्धात पराभूत कर, त्यांचे राज्य तू काबीज कर, तर त्या विश्वाचा तू राजा होशील. राजा. नारायण हे शक्य आहे. नारायण. साऱ्या देवांना युद्धात हरवून मी हा चंद्रासूर राजा होईल, म्हणजे मला स्थान मिळवण्याची गरज नाही. देवलोकी, या देवलोकांचा हा चंद्रासूर राजा होईल. बरोबर ना बंधुराज? हो, नक्कीच बरोबर. ठीक आहे, मी लागतो तयारीला. या तुम्ही. येतो मी. हे सोडून दे वेड्या गर्व अभिमान. हे सोडून दे वेड्या गर्व अभिमान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे वेड्या गर्व अभिमान. सोडून दे वेड्या गर्व अभिमान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. तुझ्या मोक्षाला पाप करून जाती, तुझ्या नरकाला पाप करून जाती दूर नरकाला. पाप करून जाती दूर नरकाला. भक्ती करून जाशी तुझ्या मोक्षाला. पाप करून जाशी तुझ्या नरकाला. पाप करून जाती दूर नरकाला. अभिमान सोडून गेले मिळेल तुझला मान. अभिमान सोडून गेले मिळेल तुझला मान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान.
समाधान फक्त माझं झालं पाहिजे, ते या देवलोकी स्थान मिळवून. पण या साऱ्या देवांना युद्धात हरवायचं म्हणजे मला सैन्यबळ गोळा केलं पाहिजे. ए चांडा मुंडा या आज्ञा आज्ञा नाही, हुकूम समजा माझा. या सेंद्रासुराचा हुकूम. चांडा मुंडा या साऱ्या देवांवर आपल्याला हल्ला करायचा आहे आणि त्यांना पराभूत करून त्यांची राज्य सर्व राज्य काबीज करायचे. प्रथम त्या देवेंद्रावर स्वारी करूया. चला. माझ्या इंद्रपुरी तुझे स्वागत आहे. फार दिवस झाले तुझे नृत्य पाहिले नाही. आज या दरबाराची रंगत तुझ्या नृत्याने वाढवली. राखोनिया मान विधी साऱ्यांचे होधान. इंद्रदेव पाहून गेले भारावून. रंभनाची तांडव रंभनाची
काय ते नृत्य, तेही इंद्र दरबारी. कोण आहेस तू या जमलेल्या मैफिलींचा भंग करणारा? कोण आहे मी? अरे इंद्र देवा, या ब्रह्मदेवांचा पुत्र शेंद्रासूर म्हणतात मला. तोही जांभईतून जन्म झालाय माझा, आणि माझ्या पिताजी मला अमरत्वाचा वर दिलाय. त्यामुळे तुम्हा देवांचं माझ्या पुढे काही चालणार नाही. मुकाट्यानं इंद्रपुरी माझ्या स्वाधीन कर. अरे चालता वैतून. अरे देवांचा देव मी इंद्रदेव. ही इंद्रपुरी तुझ्यासारख्या असुराच्या हाती मी कदापि देणार नाही. वाटलंच मला, शेवटी युद्ध करावंच लागणार. हो, युद्धास तयार. ठीक आहे. इंद्रदेव माझ्या युद्धातून पळून गेला. या या इंद्रपुरीचा राजा हा शेंद्रासूर झाला. हा शेंद्रासूर. या ही राजगादी माझी झाली. त्याच्या राज्यावर काबीज केलं. चला तुमची स्वारी. तुमची स्वारी. विष्णू देवावर. छंदमणी विठ्ठलाचा हा जीवा लागला. भक्तिभावंतरीचा यावणी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला. वैष्णवात माणुसकीचा
पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला हो विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला जगणी विठ्ठलाचा लागला भक्ती भाव सरिता लागला तुझ्या गाठी चंद्रमाता देव निजला वैष्णवाग मानसिका देव पाहिला विठ्ठला रे माय बापा विठ्ठला विठ्ठला रे माय बापा विठ्ठला हो विठ्ठला रे माय बापा विठ्ठला विठ्ठला रे माय बापा विठ्ठला जगमणी विठ्ठलाचा त्या जीवा लागला भक्ती भाव सरिता जगमणी लागला तुझ्यासाठी चंदनाचा देह दिसला वैष्णवाच माणूस गीता देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला रे माय बापा विठ्ठला हो विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला नारायण 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 सृष्टीच्या पालनकर्ता विष्णुदेवा या ब्रह्मपुत्र नाथाचा प्रणाम स्वीकार करावा नारायण नारायण यावे राजपुरी यावे कोणती परंपरा घेऊन आला प्रभू त्या सिंधुसुराने सर्वत्र हाकार करून तो आता तुमच्या नगरी येतोय तुम्हाला सावध करणी करता मी तुवर आलोय नारायण नारायण ठीक आहे येतो मी युगे युगे विटेव उभा रखुमाईच्या वल्लभा युगे युगे विटेवरी उभा रखुमाईच्या वल्लभा ओ बाळी चंदनिया शोभे विठो सावडा ओ बाळी चंदनिया शोभे विठो सावडा विठ्ठला 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 युगे युगे विठे उभा रखुमाईचा वल्लभा युगे युगे विठे उभा रखुमाईचा वल्लभा आई चंदनिया शोभे
हे विष्णुदेवा, अरे तुझा राजा आलाय, त्याला नमस्कार करणार नाही, उभा राहा म्हणतो ना. हे विष्णुदेवा, तुला इतकी घमेंड? अरे तुझा तो इंद्रदेव माझ्या युद्धातून पळून गेलाय आणि तुझी काय विचार? तुला इतकी जर घमेंड असेल तर हो युद्धात तयार. चालव तुझे शस्त्र. प्रतीक्षा पूर्ण कशी होणार? काही हो, पण त्या देव लोकांची राज्य माझ्या ताब्यात होत आहे. आता राहिला फक्त तो भोळा शंकर. चल त्याच्यावर ही चाल करून जाऊया आणि त्याचा कैलास पर्वत काबीज करूया. चल. नारायण नारायण त्रिनेत्रधारी अर्धचंद्रभाळी जटा गंगाधारी व्यग्र चर्मास देशिया देव कैलासावरी पैसा उमा पार्वती संगी शिवमोळ. देव कैलासावरी पैसा उमा पार्वती संगी शिवमोळा. महादेवा शिव हर शंभो महादेवा हर हर शंभो महादेवा शिव हर शंभो महादेवा. पार्वती संगे
नारायण नारायण नारायण. ब्रह्मपुत्र नारदाचा प्रणाम स्वीकार करावा महादेवा. नारायण नारायण. आशीर्वाद मुनिवर्य. मुनिवर्य, आज अचानक कैलास पर्वतावर भ्रमण. बोला, कोणती अघटित बातमी घेऊन आला आहात? नारायण नारायण. प्रभू, अघटित नाही तर मोठं संकट आलंय देवलोकी. नारायण नारायण. मुनिवर्य, काय बोलायचे ते स्पष्ट बोला. कोड्यात बोलून आपण आम्हास नेमके काय सूचित करून पाहताय आम्ही काही समजलो नाही. प्रभू, त्या सिंधुरासुराने सर्व देवांना पराभूत करून तो सर्वत्र हाकार फिरवते आणि प्रभू तो आता कैलास पर्वतावर येत आहे. नारायण नारायण. ठीक आहे मुनिवर्य, घेतो मी त्याचा समाचार. या तुम्ही. ठीक आहे, येतो मी. माझी विठू माऊली तू जगाची या सावली दर्शनांत आलो तुझ्याच रावळे काली कुंडल शोभे करकटेवरी डोळे भरून तुझी पाहू पंढरी काली कुंडल शोभे करकटेवरी डोळे भरून तुझी पाहू पंढरी माझी विठू माऊ जगाची सावळे दर्शनात आलो तुझ्याच रावळे काली कुंडल शोभे करकटेवरी डोळे भरून तुझी पाहू पंढरी काली कुंडल शोभे करकटेवरी डोळे भरून तुझी पाहू पंढरी. देव हो, असे भयभीत का बरं? शिवशंकरा, तो ब्रह्मदेवांचा पुत्र शेंदुरासूर फार उन्मत्त झाला आहे. त्याने आमचे राज्य काबीज केले आहे. त्याच्यातून तुम्ही त्याला मार्ग दाखवा. ठीक आहे, येऊ दे त्याला. घेतो मी त्याचा समाचार. छंदा, हे पहा, इंद्र आणि विष्णू माझ्या युद्धातून पळून या भोळा शंकराच्या क्षेत्रात आले. अरे हा भोळा शंकर काय तुम्हाला वाचवणार? यालाही युद्धात हरून या काही कैलास पर्वत काबीज करणार आहे. ए शंकरा, तुझा हा कैलास पर्वत माझ्या स्वाधीन कर आणि चालता व्हायचो. हे सुरा, कैलास पर्वत काय?
कैलासावर राज्य हे अशक्य आहे. एवढा गर्व मला नव्हे, गर्वाचा घात खाली असतोय. या विचार हवेत यायचे तर युद्धाची तयारी करा. अरे विचार ह्या तुझ्या देवांना माझा पराक्रम तुझ्या जर सामर्थ्य असेल तर होऊ दे युद्ध. ठीक आहे. अरे हा भोला शंकर सुद्धा युद्धातून पळून गेला. आता सारी राज्य आपण काबीज केली. फक्त फक्त माझ्या पिताजींचं राज्य फक्त काबीज करायचं राहिलंय. पण नाही, ते राज्य आपण काबीज करू शकत नाही, कारण पिताजींनी मला वर दिलाय. हे देव नक्कीच काहीतरी कारस्थान करणार आणि माझ्यावर काहीतरी ढाव उलटवणार. तर हरवल्या युद्धाचा आपण माझ्या राज्यात जाऊन आनंद साजरा करूया. चला. आपण ब्रह्मपुरी जाऊया. ठीक आहे. देव, तुम्ही एवढे भयभीत का बरं दिसत आहात? तुम्ही दिलेल्या लावल्या सिंदुराने तुमचा पुत्र फारच उद्बत्त झाला आहे. अरे रे तुम्ही त्यातून सुटका करा. अरे रे, मी लावलेल्या शेंगुराने आणि मी दिलेल्या वराने माझ्या पुत्राने त्याचा दुरुपयोग केला. परंतु देव, तुम्ही भयभीत होऊ नका. आपण यातून काही ना काहीतरी मार्ग काढू. देव, आपण सर्वजण मिळून श्री गणेशाची आराधना करूया. त्यातूनच आपल्याला ते मार्ग दाखवतील. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः.
हे गणेशा, तेथेच कोणी देवतांचा तुला साष्टांग नमस्कार. हे विघ्नहर्त्या गणेशा, ब्रह्मपुत्र तो शेंदुरासून फार उन्मत्त झाला आहे. त्याने आमच्या देवांचे राज्य काबीज केले आहे. यातून तुम्हीच आमची सुटका करा. देव हो, तुम्ही चिंता करू नका. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला शक्तीची सीमा असते. शेंदुराला त्याच्या शक्तीचा गर्व झाला. तुम्ही जास्त राहा, मी त्याचा समाचार घेईन. हे माझ्या मुलाला, तुझी मला नितांत गरज आहे. त्या शेंदुराचे गर्व हरण करण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर मार्गस्थ व्हायचं आहे. त्यामुळे तू माझ्या सोबतीला लवकर ये. लवकर ये.